नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे। तर आपला इयत्ता 4थीचा अभ्यास सुरू आहे शिष्यवृत्ती परीक्षेचा। तर आज आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उतारे पाहिलेले आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले एक कविता करून दाखवलेली, त्याच्यावरचे उत्तरंसुद्धा आपल्याला कसे करायचे ते सांगितलेले आहेत। तर आता आपण सुरुवात करूत कविता 1 पासून। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कविता 1। एक वाफ हलकी फुलकी, तिला लागली एकदा डुलकी, झोपेत लागली चालायला, उंच आभाळात तरंगायला, उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ ढग, ढगाला लागली गार थंडी, वाफेची उडाली घाबरगुंडी, हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण झाली, वाफेला आलं खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू। अशा प्रकारे आपल्याला ही कविता दिलेली आहे। त्याच्यावरचे प्रश्न क्रमांक 1, वाफेने खाली वाकून पाहिल्यावर काय झाले? आता आपल्याला ह्याचं उत्तर याच्यामध्ये पाहायचं। वाफेने खाली वाकून बघितल्यावर काय झालं? तर इथं बघा, ह्या कडव्यामध्ये आहे, हळूच पाहिलं वाकून खाली, आईची तिला आठवण झाली। वाकून पाहिल्यानंतर काय झालं? तिला आईची आठवण आली। तर पहिल्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2, तिला आईची आठवण झाली। दुसरा प्रश्न, वाफ उंच गेल्यावर ती कोण झाली? पर्याय क्रमांक 1 मऊ ढग, 2 पाऊस, 3 फुलपाखरू आणि 4 पंगत। तर याचं उत्तर आहे वाफ उंच गेल्यावर। ह्या बघा दुसऱ्या कडव्यामध्ये उत्तर आहे, उंच गेल्यावरती मग तिचा झाला मऊ ढग, म्हणजे उंच गेल्यानंतर काय झालं? तर त्याचा मऊ ढग झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे। तिसरं, वाफेचे रडू म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 गारा, 2 ढग, 3 वारा आणि 4 पाऊस। तर वाफेचे रडू म्हणजे काय? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 आहे। बघा शेवटच्या कडव्यामध्ये आहे, वाफेला आलो खूप खूप रडू, धो धो पाऊस लागला पडू। म्हणजे वाफेचे रडू म्हणजे काय? तर पाऊस। तर अशा प्रकारे हा पहिली कविता झाली आपली। कविता 2, दुसरी कविता वाचते मी, त्याच्यावरचे प्रश्न सोडूत आपण मग। काय सांगते चिमणी तुम्हाला, काय सांगते चिमणी, खुश करा सर्वांना गाऊन गोड गाणी। काय सांगते मुंगी तुम्हाला, काय सांगते मुंगी, काम करा सदैव नको झोपेची गुंगी। काय सांगते नदी तुम्हाला, काय सांगते नदी, तहान भागवा सर्वांची आळस नको कधी। काय सांगतो वृक्ष तुम्हाला, काय सांगतो वृक्ष, सावली द्या सर्वांना नको फायद्यात लक्ष। काय सांगतो दिवा तुम्हाला, काय सांगतो दिवा, अंधार सारा घालून प्रकाश द्यायला हवा। इतरांसाठी जगतो जगात तोच खरा जगतो, त्याच्यासाठी सर्व फिके तोच मरूनही उरतो। अशा प्रकारे ही कविता 2 आहे। आता याच्यावरचे प्रश्न पहिला, सर्वांची तहान भागवा असा संदेश कोण देते? पर्याय क्रमांक 1 झरा, 2 मुंगी, 3 नदी आणि 4 चिमणी। सर्वांची तहान भागवा असा संदेश कोण देते? तर नदी। पर्याय क्रमांक 3 नदी, कारण नदी सर्वांना पाणी देते, सर्वजण नदीतलं पाणी घेऊ शकतात, पिऊ शकतात। 2 चिमणी तुम्हाला काय सांगते? पर्याय क्रमांक 1 आनंदाने चिवचिव करा, 2 गोड गाणी गाऊन सर्वांना खुश करा, 3 सदैव काम करीत राहा, 4 सर्वांना प्रकाश द्या। तर चिमणी तुम्हाला काय सांगते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोड गाणी गाऊन सर्वांना खुश करा। तिसरा प्रश्न, जीवनात खरा कोण जगतो? पर्याय क्रमांक 1 इतरांसाठी मरतो तो, 2 इतरांना सावली देतो तो, 3 इतरांना फायदा करून देतो तो आणि 4 इतरांसाठी जगतो तो। तर याचं उत्तर आहे जीवनात खरा कोण जगतो? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 इतरांसाठी जगतो तो जीवनात खरा जगतो। आता ही दुसरी कविता पण झालेली आहे आपली। आता
कविता तिसरी. नववर्षाचे स्वागत करूया, दारी उडी उभारू, नाचू गाऊ मौजेने, नववर्ष झाले सुरू. लावू पताकांच्या माळा, रांगोळ्या काढू दारा, लावू तोरण दाराला, अन गुलाल उधळण करू. मंगलतेचा सुदिन आजचा, शुभ कार्याचा प्रारंभाचा, मंगलमयी हे वातावरण आनंदाने भरू. असे आजचा सण मौजेचा, गोड गोड खाऊ खाण्याचा, चैत्रातील या प्रतिपदेचे स्वागत आम्ही करू. तर यावर आता प्रश्न आहे पहिला, नववर्षाचे स्वागत मुले कसे करणार आहेत? तर पर्याय क्रमांक 1 मौज करून, 2 गाणी गाऊन, 3 दारी गुढी उभारून, 4 तोरणे बांधून. तर याचं उत्तर आहे नववर्षाचे स्वागत. तिथे पहिल्या ओळीत आहे बघा, नववर्षाचे स्वागत करूया, दारी गुढी उभारून, म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणती गोष्ट मुले करणार नाही? 1 पताकांच्या माळा लावणे, 2 दाराला तोरण बांधणे, 3 सुंदर रांगोळी काढणे, 4 मंगल कलश पूजन करणे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मंगल कलश पूजन करणे ही गोष्ट मुले करणार नाही. तिसरा प्रश्न, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे? पर्याय क्रमांक 1 गुढीपाडवा, 2 अक्षय तृतीया, 3 रामनवमी आणि 4 वटपौर्णिमा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुढीपाडवा. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कविता 1, 2 आणि 3 पाहिलेल्या आहे. स्कॉलरशिप परीक्षेचा आपण अभ्यास चालू आहे आपला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जर सबस्क्राईब केलं चॅनलला तर तुम्हाला लगेच भेटून जातील. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.